गण्या, आज मला हे काय मिळाले माहितीये? आईच्या ऑपरेशनचा सगळा खर्च हे करणार आहे. आईला इकडे घेऊन येऊ, मुंबईतल्या सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू. इतके दिवस असं वाटायचं की सगळे दुःख देव माझ्याच पदरी का टाकतोय, मलाच काय सगळं भोगावं लागतंय. पण जेव्हा आज एवढी सगळी सुख अचानक येत आहेत ना, तेव्हा त्या दुःखांचं महत्व कळतंय. वहिनी साहेब, एक वेळ माफ करावं. आईच्या आजारपणासाठी खूप पैसे खर्च होतात आणि 200 रुपये कापणं म्हणजे फालतू कारण देऊ नकोस. पुढच्या वेळी दांडी नाही मारली तर पैसे नाही कापणार. आईला ताई फक्त 2च दिवस नव्हते ना पांडुदादा इकडे. इतर वेळी घरातली सगळी कामं करतच असतात ते. तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे म्हणजे हे अधिकार तुम्हाला मिळालेत असं नाहीये. बऱ्या बोलाने त्यांचे पैसे त्यांना परत द्या. देणार नाही. मी बघतेच तुमचे पैसे तुम्हाला परत कसे मिळत नाहीत ते. 2 दिवस पांडुदादा गावी गेले होते, त्यामुळे त्यांचं काम बुडलं आणि म्हणून त्यांनी पैसे कापले. त्यांची आई आजारी आहे, त्यांना भेटायला ते गावाला गेले होते. मग आईला ताईंनी त्यांचे पैसे कापण्याचं काहीच कारण नव्हतं. हो, मला आठवते, मला सांगून गेला होता तो. एरवी मी तुम्हाला हे सांगितलं नसतं, पण आता प्रश्न पांडुदादांच्या पैशांचा आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली मी. हा, सविता जाधवच्या सुटकेच्या बाबतीत त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. व्हेरी गुड. काय म्हणतायत ते? त्यांच्या दृष्टीने काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मंजिरी थोरातच्या केसमध्ये ती माफीचा साक्षीदार झाल्यानंतर तिला सोडण्याच्या बाबतीत त्यांची काही अडचण नव्हती. पण नीता मॅडमने प्रॉब्लेम आणला, त्यामुळे त्यांना सोडता आलं नाही. पण आता तुम्ही स्वतःच पुढाकार घेतलाय, त्यामुळं खूपच बरं झालं. पांडूच्या काम चुकारपणाबद्दल मी त्याचे पैसे कापले. हवं तर या गोष्टीचे पुरावे देते मी तुम्हाला. मी कुठलेही साक्षी पुरावे बघायला आलेलो नाही. 2 सूचना करायच्या आहेत, तेवढ्या ऐकून घे. एक म्हणजे पांडूचे जे पैसे कापलेस ते त्याला देऊन टाक. आणि दुसरी सूचना म्हणजे तुझ्याकडे ज्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्या जानकीच्या ताब्यात दे. इथून पुढे ती जबाबदारी जानकीची. ताबडतोब चाव्या तिच्या ताब्यात दे. खोलीत आहे आणते. तुम्ही जरा भाऊजींना जाब विचारा ना. हे बघ, कुणाला जाब विचारायचा आणि कुणाला नाही ते माझं मी ठरवेन. बरं, 2 दिवस तो कामावर आला नव्हता, तेव्हा घरातली सगळी कामं मला एकटीला करावी लागली. तेव्हा भाऊजी आले नव्हते. वाटेल ते बोलू नकोस अहिल्या. त्याचा पगार परस्पर कापण्याचा निर्णय तू घ्यायला नको होतास. काही गरज नव्हती तुला एकटीला तो निर्णय घ्यायची. आणि तूच म्हणतेस ना हे जबाबदारीचं काम आहे, मग तू कशाला त्रास घेतेस? बरी कटकट गेली म्हणून सोडून दे ना. जानकीला सांभाळू देत, काय सांभाळायचं ते. सध्या भाऊजी सुद्धा तुझ्या कयात आहेत ना, म्हणून ही सगळी गुरमी चालली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जास्त काळ टिकणार नाही. ते किती काळ टिकेल, टिकणार नाही, ह्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. माझ्याशी असं बोलायचं नाही. बोलणार अहिल्या, अहिल्या, जे खरं वागतात ना त्यांचं नेहमीच भलं होतं. तूही तिच्याशी चांगलंच वागावंस एवढीच अपेक्षा आहे माझी. किल्ल्या दे. पण तू कशी कडकपणाने वागतेस तिच्याशी खात्रीच आहे माझी. म्हणजे आता तर अगदी खात्री पटली आहे. हे घर फक्त तूच सांभाळू शकशील. तिजोरीच्या ताव्या तुझ्याचकडे असायला हव्या. हे तुमचे पैसे. पण वहिनी साहेब, माझे तर 200 रुपयेच कापले होते आणि तुम्ही हे जास्त. ते तुमच्या आईसाठी आहे. बरं नाहीये ना तिला? तिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. हवं तर गावाला जा, 2 दिवस सुट्टी झाली तरी चालेल. पण तुमची आई बरी होणं जास्त महत्वाचं. ती म्हणेल तसंच वागावं लागेल तुला. आता एवढे दिवस माझी सगळी मनमानी सहन करत आली बिचारी. इथून पुढे तिचं ऐकलं तर बिघडलं कुठे. फार गोडी मुलगी आहे रे. इतके दिवस मी काय गमावून बसलो होतो ते मला कळलंय. त्यामुळे आता एक गोष्ट नक्की, जानकीवर कोणतंही संकट येऊ देणार नाही मी. तिच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही हे चांगलंच कळलंय मला. खरं सांगू, अरे जानकी शिवाय या घरालाच काही अर्थ नाही.